धुळे जिल्ह्यातील बारीपारा या छोट्याशा गावातून वनसंवर्धन आणि पर्यावरण या सामाजिक कार्याची अनेक वर्षांपासून ज्यांनी त्या ठिकाणी आपली संपूर्ण कारकीर्द घालवली अशा चैत्राम पवार यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। माझ्यासोबत चैत्रामजी पवार सर आहेत। सर, काय पहिली प्रतिक्रिया असेल आपली? नाही, हा पुरस्कार मी असं म्हणेल की गावकरी, वनवासी कल्याण आश्रम आणि खानदेशातल्या विविध व्यक्ती संस्था जे पर्यावरणामध्ये काम करतात ह्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मानतोय। खरं तर गेल्या 30-35 वर्षांपासून आपण कार्य करत आहे। जंगल वाचवण्याची जी मोठी मोहीम आपण सुरू केली आणि त्या संपूर्ण हेतून हे काम सुरू केलं। मोठं आव्हान त्या काळात आपल्यासमोर होतं। कशा पद्धतीने आपण ही संपूर्ण यशस्वी वाटचाल केली? आम्ही ज्यावेळेस एक छोट्याशा गावापासून सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की आपण याला कमी पडू, तेव्हा आपल्याला वेगळ्या संस्था संघटना जोडाव्या लागतील आणि त्याच्यामध्येच वनवासी कल्याणाश्रमाचा सपोर्ट आधीपासून होता। त्यामुळे सगळे जिथं जे विचार रुजत गेलेत ते कल्याणाश्रमाच्या अनेक कार्यकर्त्यांनी येऊन म्हटले की अरे इथलं जंगल आपण सांभाळू शकतो, इथं आपण वृक्षतोडीचा नियम करू शकतो। अशा सगळ्या जे तांत्रिक मार्गदर्शन आहे ते कल्याणाश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पोहोचवलेत आणि त्याच्यामुळे तिथली समिती सक्षम झाली। आणि नुसतं बारीपाडा नव्हे तर आपण क्लस्टरमध्ये पुढे जाऊन आपण 15-20-30 गावांमध्ये हे काम करू शकतो का, वेगवेगळ्या राज्यांमध्ये करू शकतो का, असं त्याची वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून व्याप्तीही वाढत गेली। त्यामुळे ही विचारधारा जी आपण म्हणतो की स्थानिक संसाधनांचा उपयोग करून गावाला विकसित करण्यासाठीचा काय प्रयत्न करता येऊ शकतील, तर हे विचार मुळात कल्याणाश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावोगाव आपण पोहोचवायचा प्रयत्न करतोय। खरं तर सर, अनेक नोकरीच्या संधी आपल्यासमोर होत्या त्या काळात। कशा पद्धतीने आपण ही संपूर्ण मोहीम हाती घेतली? कोणाकोणाचं सहकार्य या संपूर्ण मोहिमेमध्ये आपल्यासोबत होतं? तसं मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करावी अशी अपेक्षित होतं। घरच्यांनाही विरोध होता कल्याणाश्रमामध्ये काम करण्याचा, कारण कल्याणाश्रम हा विषय माहीत नव्हता। पण कल्याणाश्रमाचं नाव घ्यायचं म्हटलं तर शेकडो कार्यकर्ते आहेत, पण मी ज्यांच्या संपर्कात नाही कामाशी जोडलो गेलो त्यात डॉक्टर आनंद फाटक, रवी सहारे, शंकर राजपूत, त्यानंतर संघाची टीम जोडले गेले। शरदराव ढोले असतील, विजयराव पुराणिक असतील, गिरीजी कुबेर आहेत, संजयजी आहेत, संजयजी कुलकर्णी, अशी मोठी टीम आहे। आणि म्हणजे हजारो कार्यकर्त्यांनी ह्या प्रकल्पाला उचलून धरलेलं आहे। हे सगळ्यांनी जर हात काढला ते खाली पडेल हे लक्षात आलं आमच्या, आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की संस्था आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला संघटन बांधून हे काम कसं पुढे नेता येईल। त्यामुळे आम्ही कल्याणाश्रमाला पक्क टार्गेट केलं। कल्याणाश्रमाने तिथल्या कार्यकर्त्यांची वेळोवेळी संपर्क, त्यांच्या सहली, त्यांच्या बैठका, तिथनं पूर्ण वेळ कार्यकर्ते निघतील का, असे सगळे प्रयत्न केले आणि त्यातनं हे 6 बिंदू आपण विकसित केलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन। आणि याच्यावर आधारित आपलं सगळं पुढचं कार्य वाढत गेलं। खरं तर आपण आत्ता सांगितलं की ह्या 6 बिंदूंना सोबत घेऊन आपलं कार्य आहे। आजच्या काळामध्ये हे टिकवणं खूप मोठं आव्हान पाहायला मिळतं आहे। काय नेमकं सांगाल आजच्या चांगल्या आनंदाच्या दिवशी? मला असं वाटतं की आपण जर पर्यावरणाचा ह्रास केला, पर्यावरणाचं नुकसान केलं तर आपण सगळे संपणार आहोत। त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला ह्या 6 बिंदूंना स्पर्श करावंच लागेल। आणि हे 6 बिंदू असे आहेत की याला आपल्याला कुठनंही आयात करायची गरज नाही, हे आपल्यापाशी उपलब्ध आहेत। आपण म्हणतो जंगल संपलंय, गोधन संपलंय, शेती बंजर झाली, पण अजून शिल्लक आहे। त्याला योग्य पद्धतीने आपण जर सांभाळायचा प्रयत्न केला, म्हणजे आपण असं म्हणतो की हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला ठेवता येईल का? जंगल, जल, जमीन हे जे सगळे पंचसूत्र आहेत हे पुढच्या पिढी म्हणजे 15-20 वर्षांनंतर याचा काय परिणाम होईल याचा विचार आज करून आपण हे नवीन पिढीकडे कसं हस्तांतरित करू, यासाठी आपल्याला सातत्याने यात काम करावं लागणार। सर, खरं तर इतका मोठा केंद्र सरकारचा पुरस्कार आपल्याला जाहीर झाला आहे। कशी बातमी आपल्यापर्यंत आली आणि ही बातमी आपल्याला समजल्यानंतर काय आपल्याला पहिल्यांदा मनात आलं होतं? नाही, मी प्रवासात होतो आणि प्रवासात असताना मला एक 4-5 फोन आलेत की पुरस्कार डिक्लेअर। आता पुरस्कार म्हटल्यानंतर पद्मश्री मला काही नाही माहीत नव्हतं। मी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते संजयजी कुलकर्णी त्यांना फोन केला। संजयजी म्हटलं असं असं फोन येतोय, नेमकं काय तुम्ही बघा। मग त्यांनी सगळं बघितल्या, बातम्या ऐकल्यानंतर ते म्हणे की खरंच पुरस्कार आहे आणि पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल धन्यवाद। तर मला असं वाटलं की त्यावेळेस वनवासी कल्याणाश्रमाचे जे काही सगळे कार्यकर्ते आहेत हा सगळ्यांना समर्पित आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मनात आनंदाची लाट असेल असं मला वाटतं। हा पुरस्कार मिळाला आहे, पुढच्या काळामध्ये नेमकं आपल्या मनात काय, ही संकल्पना आपण पुढेपर्यंत कशा पद्धतीने घेऊन जाणार आहे? नाही, मी मगाशी म्हटलं की कल्याणाश्रमाचा ग्रामविकास एक आयाम आहे आणि त्या ग्रामविकासाच्या आयाममध्ये प्रत्येककडे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संकुलची निर्मिती पण होते, म्हणजे 10-15 गाव म्हणून एक संकुल बनवणं आणि त्याच्या माध्यमातून लोकांना संघटित करणं
आणि संघटित करून लोकसहभाग कसा वाढेल आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं वन धन विकास केंद्र आहे की वन उपज त्यापासून प्रोसेस करतायत का, अशा अनेक विषय आहेत. पण आपण मुख्य गावाच्या गरजा सोडवण्यासाठीचे 5 बिंदू आहेत. जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. मी वारंवार यासाठी म्हणतो की हे सगळ्या गावांमध्ये उपलब्ध आहे. आणि पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला जनजाती समाजाला बरोबर घ्यावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण ही एक साखळी आहे, जंगल, जल, जमीन. जंगल असेल तर जल आहे, जंगल जल असेल तर जमीन, आणि जंगल जल जमीन असेल तर माणूस. तर माणसाला जगायचं असेल तर आपल्याला ह्या 4-5 गोष्टी आहेत ह्या आपल्याला नेहमी सांभाळायला लागतील. आणि ह्याला सर्वदूर नेण्यासाठी वेगळ्या कॉलेजमधनं, विद्यापीठामधनं हा पर्यावरण विषय जो आता होतोय, पण याच्यात आपण म्हणतो जसं कल्याणाश्रम वनयात्रा काढते, तर वनयात्रेच्या माध्यमातून एक लोगो पण आहे कल्याणाश्रमाचं, तू मै एक रक्त, म्हणजे ग्रामवासी, शहरवासी, आम्ही सर्व भारतवासी. ही जी संकल्पना आहे ही सर्वदूर कशी पोचवता येईल आपल्याला, जे गावं संपर्कित नसतील किंवा ज्यांना वनवासी कल्याणाश्रम माहीत नाही, त्यांनी जरा डोकावून बघावं की कल्याणाश्रम अशा पद्धतीचं काम पण उभं करू शकते का वेगळ्या क्षेत्रांमध्ये. मला असं वाटतं की हे सातत्याने करायचे काम आहेत, ह्या पुरस्कारासाठी नव्हे किंवा पुरस्कार मिळाला आता बस असं म्हणायचं असेल तर ह्या कामाला काही हेच नाही. त्यामुळे आपल्याला सातत्याने हे काम पुढे नेण्यासाठी हे टीमवर्क आहे आणि कल्याणाश्रम हे काम सातत्याने करते. अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. बारीपाडा या छोट्याशा गावाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे मोठे आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जे काम सुरू आहे ते बघण्यासाठी देशाच्या बाहेरून देखील जे आहेत ते लोक त्या ठिकाणी आले होते. काय वाटतंय आत्ताच्या घडीला नेमकं कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टींचा किंवा हा आव्हानात्मक काळाचा आपल्याला काय त्या आठवणी? हे सगळं कल्याणाश्रमाच्या प्रेरणेने चाललेलं काम, त्याच्यामध्ये वेगळ्या सहली, कॉलेजचे विद्यार्थी हे पण कल्याणाश्रमाने कधी कधी पाठवले की तुम्ही ते गाव बघा, जा, कधी वनयात्रेच्या माध्यमातून बघा. असे विदेशातनं पण काही टीम आल्यात. कल्याणाश्रमाने सुचवले असे 2 व्यक्तींनी बारीपाड्यावर PhD केली. एक कॅनडामधून आला होता डॉक्टर शैलेश शुक्ल आणि एक हेडेलबर्ग विद्यापीठ जर्मनीमधनं. तर हे सगळं कल्याणाश्रमाच्या रचनेतनं, म्हणजे आपण कल्याणाश्रमाला प्रमुख का धरतो, कल्याणाश्रम वेगळे रस्ते शोधून देईल, वेगळे तंत्र पोचवेल, गावाला संघटित करून आपण त्याला पुढे नेण्यासाठी काय करू शकतो. तर हे कल्याणाश्रमाचं जे ग्राउंड लेवलचं सगळं नेटवर्क आहे याला सक्षम करण्याचं एक माध्यम आहे. खरं तर हे होते पद्मश्री चित्राम पवार सर. अनेक वर्षांपासून त्यांचं एक पर्यावरणासाठी मोठं कार्य आहे आणि त्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.